राष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते की आज या कार्यक्रमानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि खूपच छान अगदी नियोजनबद्ध आणि शांत कार्यक्रम आज इथे वाटतोय. कारण की जशी एक प्रौढ, जशा तुम्ही इथे बसलेला आहेत एक आई आहे, तसं आज मला इथे येऊन वाटलं. सगळ्या मातांना भेटून एक शांतता वाटली इथे येऊन. कारण की महिला दिवस म्हटला आणि जसं ताईंनी सांगितलं की म्हणजे काय करू आणि काय नाही असं होऊन जातं आजकाल महिलांना, काय कार्यक्रम करू. पण आजचा जो कार्यक्रम आहे तो खरंच म्हणजे मला पण आज आश्चर्य वाटलं की मी आज या कार्यक्रमाला आले कसे. जसं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की या मॅडम कोण आल्या इथे अचानक, आणि यांना इथे मला प्रमुख पाहुणे म्हणून मॅडम ताईंनी मला जो मान दिला त्याबद्दल सगळ्यात पहिले तर मी खूप धन्यवाद देते. मी काल इकडनं जात होती एका कार्यक्रमाला आणि ताई आणि भाऊ इथे या कार्यक्रमाच्याच पत्रिका देत होते आणि मी यांना बघितलं. यांची साडी बघून मी म्हटलं, मी नेहमीच नंदुरबारमध्ये काही ना काहीतरी आमचे कार्यक्रम चालू असतात, तर मी यांना इन्व्हाइट करायसाठी म्हणून मी थांबली की आमचा पण एक कार्यक्रम लायन्स फेमिना क्लबचा नारी शक्ती क्रीडा महोत्सव आम्ही ठेवलाय आणि त्याचं इन्व्हिटेशन द्यायसाठी मी ताईंना थांबली आणि ताईंनी पण मला इन्व्हिटेशन दिलं की आमचाही उद्या कार्यक्रम आहे, तुम्ही पण या. आणि मी सहज त्यांना हो म्हटलं की येऊ. पण आज परत जेव्हा त्यांचा दुपारी फोन आला तेव्हा परत नेमकी मी इथूनच चालली होती. म्हणजे मी विसरून गेली होती की जायचं या कार्यक्रमाला, मला जमतं की नाही जमत. मी दवाखान्यात होती आणि परत नेमकं आज इथेच परत एका कार्यक्रम कामासाठी मी चालली होती आणि इथे येऊनच परत ताईंचा फोन आला की ताई तुम्ही येताय ना. तर मला राहवलं नाही, मी परत इथे येऊन थांबली की हो नाही मी या कार्यक्रमाला येते. तर मला वाटतं की बहुतेक शिवबाबांचीच इच्छा असेल की मी आज या कार्यक्रमाला आली पाहिजे, म्हणून मी परत आज इथे या कार्यक्रमाला आली. आणि तुम्ही सगळ्या बहुतेक ओळखतच असाल, मी नाव नाही सांगितलं. मी डॉक्टर तेजल चौधरी, मी नंदुरबारमध्ये गेल्या 24 वर्षांपासून राहते. माझा स्मिथ डेंटल क्लिनिक हा एक दातांचा दवाखाना आहे आणि मंगळ बाजारात आणि काकाका ढाबासमोर माझा दातांचा दवाखाना आहे. बरेचशा लोक इथले ओळखतात, मला मॅडमही ओळखतात. आणि आमचं स्मिथ हॉस्पिटल पण आहे जे कोविड नाक्याला. कोरोनामध्ये सगळ्यांना माहिती आहे की स्मिथ हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट व्हावं लागत होतं कोरोना पेशंट्सला. या एरियामध्ये मी बराच कमी आलेली आहे, पण आमच्या एरियामध्ये तिथे बरंच आमचं कार्य चालतं लायन्स फेमिनाचं. आणि आम्ही गेल्या 10 वर्षांपासून लायन्स